Hi guys, this is San Dhanwe, Sanika Dhanwe. Welcome to Vibes with San. आज होतोय हॉस्टेल फूड ब्लॉग सिरीज पार्ट 4. मी सामान आणायला गेलते. सो ह्यावेळेस मी बनवत आहे पनीरची भुर्जी. सेम स्टोरी. मेसला चांगलं नव्हतं आज. सलीना कॉलेजला गेलेली. आता थोड्या वेळात येईलच ती. तोपर्यंत मी तयारी करत आहे. भांडे नाही घासलेत, भांडे घासायचं. सामान आणलं. रूममध्ये आले अँड आता भांडे घासेल. भांडे घासले की भाज्या कट करेल. भाज्या कट करून झाल्यात. मी टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे आणि लसूण घेतला आहे. मस्त असं कट केलं आहे त्याला. आणि पनीर पण ऑलमोस्ट असं हे केलं आहे, बारीक बारीक केलं आहे. हे चॉप केलेला कांदा, टोमॅटो, लसूण आणि माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकणार आहे. आणि हे आहे मस्त बारीक बारीक केलेलं पनीर. सलीना येईलच थोड्या वेळात. तर माझा असा विचार आहे की ती येऊस तर मी भाजी बनवून घ्यावी, कारण की खूप भूक लागली आहे. अँड कढई, चमचा, हळद, तिखट, मीठ, मसाले, तेल, ETC. आले मी इंडक्शनजवळ, पण तिथे इंडक्शन ऑलरेडी बिझी आहे. ह्यांच्यानंतर माझं टर्न आहे. मस्त इथं लोणावळ्याचा पावसाचा आनंद घेतो आहे. तसा पाऊस आत्ता पडत नाही आहे. पाऊस सुदैवानं थांबलेला आहे. तर हां, बेसिकली आपण म्हणजे मी घरी बनवलेली आहे पनीरची भुर्जी. तर आपण पनीरची भुर्जी कसं तेच आपलं नॉर्मल ॲज युजल मस्त फोडणी देणार. कांदा, टमाटो वगैरे वगैरे टाकणार आणि पनीर टाकणार, मसाले वगैरे, म्हणजे ते तसं. तर काल ना अमृतसरी काय पनीर भुर्जी बघितली मी. तर त्याच्यामध्ये म्हणजे बेसन टाकतात वाटतं. हो, टाकतात पनीर भुर्जीमध्ये, पण मी कधी बघितलं नाही. तर बेसन तर नाही आहे माझ्याजवळ. हां, तर त्याने रेसिपीमध्ये ना तीच नॉर्मल युजल स्टेप्स ज्या आपण करतो ते, फक्त त्यांनी मग त्याच्यामध्ये बेसन टाकलं, मसाले टाकल्यावर बेसन आणि दही टाकलं. तर मग मी विचार केला की चल एक्सपेरिमेंट करूया. जेव्हा पण मी काही बनवते तर मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं, म्हणजे फूडसोबत. पण असं नाही की लाईक ते जसं की मॅगीमध्ये चहा टाकणार किंवा मॅगीमध्ये फांटा टाकणार, तसंवालं नाही. हां, तर मग मी दही आणलं आहे, थोडंसं दही आणलं आहे. आणि हे दुकानात भेटणारं दही तरी एवढं आंबट नसतं आहे. बघूया कसं टर्न होतं आहे. सलीना खाणार आहे. तसं जोपर्यंत ती हा व्लॉग बघत नाही तोपर्यंत तिला कळणार नाही की त्याच्यामध्ये दही टाकलं आहे. नंबर यूज तर गप्पा मारते कोणासोबत. तर ते नाही का ते टाकतात की मम्मी ये दीदी कॅमेरा के साथ बोलने लगी आहे. ते कोणत्या तरी मी रील खाली कमेंट वाचली होती. तर तसंच आता काहीतरी टाईमपास करावं लागेल म्हणून मी हे शूट करत आहे. खूप दिवस झालं व्लॉग नाही आला. हो, आताच तो गावाचा व्लॉग टाकला, त्याला काय जास्त कोणी व्ह्यूज बघितले नाही. तुम्ही बघितला का नाही रे व्लॉग? ज्यांनी नाही बघितला त्यांनी जाऊन व्लॉग बघा आणि तुमचे सजेशन्स द्या. आणि हो, सलीना म्हणली की ये वाला व्लॉग बहुत अच्छा बनेगा. तर बघूया कसा बनतो. नक्कीच सांगा तुम्हाला आवडतो का. आमचं इंडक्शन, हे मी आणलेलं सामान, ते तेल, तिखट, मीठ आणि पाणी. आणि कढईमधलं पाणी आटत आहे आणि फायनली माझा नंबर आला आहे. तर मी पनीरची भुर्जी बनवायला सुरुवात केली आहे. सर्वात आधी तरी ना लसूणला मस्त कॅरेमलाईज केलं आणि आता कांद्याला पण कॅरेमलाईज करत आहे, कॉज मला आवडतं तसं. अँड ऑलमोस्ट सलीना आलेली आहे. सलीना आली. हाय सलीना हाय. जल्दी आजा. आता या आल्या कामाला लागलेले आहेत. कांदा आणि लसूण मस्त कॅरेमलाईज झाल्यावर मी टोमॅटो टाकलाय. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं असं ते पाणी मी हे करेल, शिंपडेल. मेरे पता है दही भी लाया. क्यों? क्योंकि वो अपन जरा सा अमृतसरी स्टाइल बनाने वाला इसलिए. लसूण तर टाकलंच होतं, पण थोडीशी लसूण अद्रकची पेस्ट पण मी टाकते. अँड आता जाते मसाले. आधी थोडंसं ह्याला होऊन देते. हो जा. तेरे फोन में मस्त आ रहा है ना. स्पेशली पनीर भुर्जीसाठी मी उलटा आहे, पनीर टिक्का मसाला आणलाय. हा गेला पनीर टिक्का मसाला.
इसमें का चमचा किधर है? थोडासा कांदा लसूण मसाला, थोडंसं तिखट, कारण की हे तिखट खूप तिखट आहे. तिथं मस्त स्मेल आ रहा ना. हे गेलं मीठ. बोलेंगे ना. ॲज पर अमृतसरी भुर्जी मी ह्याच्यामध्ये ना दही टाकलं आहे. आता थोडंसं पाणी ॲड करेल. थोडंसं ह्याला मस्त तेलात फ्राय झालं की मी ह्याच्यात पनीर ग्रेट केलेलं पनीर टाकेल. हां, हे झालं आहे, उकळले मस्त. आता मी टाकत आहे ह्याच्यामध्ये पनीर मस्त ग्रेट केलेलं. अँड ये जा कितना बारीक बारीक किया है ना मैंने. बहुत सही बनने वाला. वैसे मैं एक्सपेरिमेंट कर रही हूँ, पता है क्या मैंने एक्सपेरिमेंट? वीडियो में बोला था कि मैं तेरे को नहीं बताऊंगी कि मैंने इसमें दही डाला है. तो मैं बोला सॉरी धीरे धीरे. तो मैंने बोला लेट्स सी इफ शी गेट्स टू नो कि आम्ही इसमें दही डाला है कि नहीं. वो मेरे से सरप्राइज बताया ही नहीं जाता, मतलब होता ही छुपाया ही नहीं जाता. छुपाया ही नहीं जाता. हाँ वही, मेरे से सरप्राइज छुपाया ही नहीं जाता. अपने सारे एग्जाम का प्रेशर सानी का पनीर पे उतारते हुए. ये ऐसे मस्त एकदम कितना सही सही स्मैश हो गया है ना. हाथ, मेरे 2 हाथों का कमाल. दिखा तेरा हाथ. यह है मजदूर के हाथ. और यह है मजदूर के हाथ की सफाई. बहुत भूख लगी है क्योंकि हमने मेस में नहीं खाया था खाना. डायरेक्ट एग्जाम दे के आए हैं और अब भूख लग रही है. चपाती हम ऑलरेडी लेके आए थे मेस से. क्रेडिट्स तो अवंतिका, उसने हमारे लिए पोड़ी लाई, चपाती पोड़ी. वैसे मैं ठीक दिख रही हूँ ना. सुंदर. मी कधीच असं जर कॉलेज किंवा कुठून बाहेरून जर आले ना तर असे कपडे काढत असते, म्हणजे घरचे कपडे घालते. ही असं फर्स्ट टाइम असेल जेव्हा मी असं थांबले, नाही तर मी जिकडे तिकडे बेघरच असते. सलीनाला माहिती आहे. कैसा है टेस्ट? मस्त लगा. अब हमने स्वाद अनुसार नमक, तिखट और पनीर का मसाला डाल दिया है. अभी उसका आउटपुट क्या निकलता है वो अब देखते हैं. जल्दी देखते हैं. विल फाइंड आउट. बस अभी देखो क्या लगता है सलीना कैसा बना रहेगा भाजी. मैंने ऐसा किया है. कॅन्डिड व्हिडिओ पण बनवला. हे असं आम्ही आलोत. आपण आपल्या रूममेटला विचारू कसा गेला पेपर कसा गेला. 1 नंबर. ठीक आहे, आम्ही आता जेवतो. बाय नाही, रिव्ह्यू बाकी है. रिव्ह्यू अभी बाकी है मेरे दोस्तों. दही ठेवलंय, नंतर दही साखर खायला, लॅपटॉप CID बघायला, ताट वाढून घ्यायला, पनीर भुर्जी, ह्याच्या खाली पोळी, हे सलीनाचं ताट आणि हे चमचा. पूर्ण असं आम्ही मस्त जेवणाचं माहोल क्रिएट करून जेवण करत आहेत आता. अँड हिअर इज सलीना. आमच्याकडे बिलकुल पेशन्स नव्हता कॉलेजचे कपडे बदलून घ्यायचा. भूक लागली. आणलेल्या पोळ्या आणि आम्ही बनवलेली पनीरची भुर्जी. सलीना आता मस्त भुर्जी वाढत आहे. ही बस बाकी का बाद में. एंड CID पण सुरू झाली आहे. ओ माय गॉड. ऑलमोस्ट आता जेवण झालेलं आहे आणि मी दरवेळा ना भाजी असे मला नुसती खायला खूप आवडते. तर थोडीशी पनीरची भुर्जी खायला घेतलेली आहे. CID पण ऑलमोस्ट कन्क्लुजनवर आलेलं आहे. तर आपण पण रिव्ह्यू घेऊया सलीनाचा की कशी होती पनीरची भुर्जी. खूप टेस्टी होती आणि पोट भरलं आहे. पण तरी पण आता जेवण बहुत रह गया है.
ज्यांना ज्यांना खायचं आहे ते आमच्या रूमवर येऊ शकतात. पनीर की भाजी भी बची है थोड़ी. हां, ही आम्ही नंतर खातो. तसं बाय द वे सलीना फर्स्ट टाइम पनीरची भुर्जी खात होती. तो तेरा ऐसा पनीर की भुर्जी का पर्सपेक्टिव कैसा बना है? पनीर के जैसे लग रहा था टेस्ट. अच्छा ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, मग हसत राहा, खेळत राहा, खात राहा, पित राहा आणि माझे व्लॉग्स बघत राहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब.